श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रत्येक मराठी महिन्याचं वेगळं असं महत्त्व असतं आणि त्या महिन्यामध्ये विविध व्रतवैकल्ये सुद्धा साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. यावर्षी मार्गशीर्ष महिना उद्यापासून सुरू होत आहे. आज तर अमावस्या आहे, पण उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. तर मार्गशीर्ष गुरुवार आवर्जून आपल्या महिला ज्या आहेत त्या करत असतात. या महिन्यामध्ये व्रतवैकल्ये भरपूर प्रमाणामध्ये केले जातात. सत्यनारायण पूजा केले जातात. 12 महिन्यांपैकी सर्वात महत्त्वाचा महिना कोणता असेल तर तो मार्गशीर्ष महिना आणि याच महिन्याची सुरुवात जी आहे ती 2 डिसेंबरपासून होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 2 डिसेंबरपासून म्हणजे उद्यापासून कोणत्या प्रकारच्या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाही. ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती आलाच आहात तर श्री स्वामी समर्थ किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी हे लिहायला विसरू नका. चला तर मग आपण पुढे माहिती बघूया. बघा, आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला या महिन्यामध्ये व्रत करत असतात. तर यंदा गुरुवार किती आहे तर बघा, यंदाच्या वर्षी 4 गुरुवार आलेले आहे. 5 डिसेंबरला पहिला गुरुवार आहे आणि गुरुवारचं व्रत जे आहे त्या महिला आवर्जून करतात. जवळजवळ 90% महिला गुरुवारचं व्रत जे आहे ते करत असतात. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्रत करत असाल किंवा मग करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. घरातील पुरुषांना सुद्धा आणि महिलांना सुद्धा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज बनणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी किंवा या दिवसांमध्ये तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही. कारण हा महिना जो आहे तो व्रतवैकल्यांचा महिना असतो. घरामधील महिला आवर्जून कोणतं ना कोणतं व्रत किंवा काही नियम पाळत असतात आणि त्यामध्ये पुरुषांनी जर नॉनव्हेज आणलं किंवा नॉनव्हेज बनवलं खाल्लं तर त्यांनी जे काही केलेलं असतं म्हणजे महिला जे काही त्यांचे खूप प्रयत्न करून उपवास व्रत वगैरे करतात तर मग त्याचं सार्थक त्यांना लाभत नाही असं सुद्धा आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे ही एक गोष्ट जी आहे ती आवर्जून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि या कारणास्तव आपण माता लक्ष्मीचं आगमन या महिन्यामध्ये पृथ्वीवरती होत असतं. माता लक्ष्मी आपल्या आजूबाजूला फिरत असते आणि म्हणूनच या कालावधीमध्ये आपण माता लक्ष्मीला खुश केलं पाहिजे. आणि म्हणूनच घरामध्ये तुम्ही जरी सुद्धा हे व्रतवैकल्य करत नसाल तरी सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येक महिलेने ही बाब लक्षात घ्यायची आहे की सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आपलं मुख्यद्वार जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. मुख्यद्वारासमोर आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे. आपल्या मुख्यद्वारावरती चांगलं असं तोरण आपल्याला लावायचं आहे. तुम्ही जर कवड्यांचं तोरण तुमच्या मुख्यद्वारावरती लावलेलं असेल तर माता लक्ष्मी आवर्जून तुमच्या घराकडे येत असते, तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. माता लक्ष्मीला स्वच्छता ही फार प्रिय आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला अजून काय प्रिय आहे तर बघा, तुमचा मुख्यद्वार जो आहे तो जितका जास्तीत जास्त स्वच्छ असेल तितकं ते चांगलं मानलं जातं. म्हणून आपला मुख्यद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चप्पल, शूज वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या उलट्या पालट्या पडलेल्या, अस्ताव्यस्त झालेल्या अशा नसाव्यात. आपलं मुख्यद्वार जे आहे ते एकदम छान असावं जेणेकरून माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची इच्छा होईल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपण लक्षात ठेवायच्या आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये वादविवाद, घरामध्ये भांडणं, कटकटी या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा करू नका. या गोष्टींमुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद जर झाले तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी महिला आहे, जी स्त्री आहे तिचा कधीही अपमान करू नका. कारण घरातील महिला जी आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. आपल्या मुली असतील किंवा आपली पत्नी असेल किंवा मग आपली आई, आजी, आपले सासू वगैरे ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत तर यांचा अपमान होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. कारण मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता लक्ष्मीची सेवा करण्याचा असतो आणि अशा वेळी तुम्ही जर लक्ष्मीचा अपमान करत असाल तर ती खूप वाईट गोष्ट जी आहे ती मानली जाते. या कालावधीमध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी करा, शुक्रवारी, मंगळवारी करा. कारण हे जे दिवस आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे. गुरुवारचा दिवस असेल, तुम्ही जर व्रत करत असाल तर बघा, काही जण खूप जास्त बिझी असतात तर अशा व्यक्तींना व्रत वैकल्य करायला किंवा मग व्यवस्थित असा उपवास करायला आणि दिवसभर पूजा करायला वेळ मिळत नाही. तर अगदी संध्याकाळी जरी पूजा केली तरी सुद्धा हरकत नाही. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला म्हणून सांगते की या महिन्यामध्ये जर तुम्ही आवर्जून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली,
तर तुमचा जो गुरुग्रह आहे तो खूप बळकट होतो आणि गुरुग्रह बळकट असेल तर तुम्हाला खूप चांगलं यश जे आहे ते प्रत्येक कामात मिळत असतं. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. या कालावधीमध्ये आपल्याला नॉनव्हेज तर खायचंच नाहीये, पण या कालावधीमध्ये शक्यतो काळ्या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करू नका. या कालावधीमध्ये तुम्ही लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, माता लक्ष्मीला प्रिय असे जे कपडे आहेत तर ते परिधान केले तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन होतं या महिन्यामध्ये तर त्या व्यक्तींना कधीही कुठल्या गोष्टींची कमतरता भासत नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहे. तर बघा याच्या पुढे जाऊन आता आपण जे बघणार होतो की घरामध्ये नक्की कोणत्या भाज्या बनवायच्या नाही, तर हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण घरामध्ये आपण नॉनव्हेज तर बनवणार नाहीच आहोत, पण अशा काही भाज्या देखील आहे की ज्या बनवायच्या नाही. तर तुम्हाला कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण अजिबात खाऊ नका. त्याच्यानंतर पुढची जी भाजी आहे ती आहे वांग्याची भाजी, कोबीची भाजी, त्याचबरोबर सफेद मुळा जो आपल्याला बाजारामध्ये मिळतो, आणि मसूर डाळ या भाज्या ज्या आहेत त्या या भाज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाल्ल्या जाऊ नये असं सांगितलं जातं. बऱ्याच जणी ज्या आहेत त्या व्रतवैकल्य उपवास वगैरे करत असतात आणि या कालावधीमध्ये तुम्ही सात्विक आहार घेतला पाहिजे. कारण हे जे थंडीचे दिवस असतात तर या थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या महिलांना किंवा मग मुलांना किंवा मग घरातील इतर व्यक्तींना सुद्धा बाधत असतात. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आणि या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आवर्जून बंद ठेवायच्या आहे. बाकी तुम्ही साधं सात्विक जेवण जे आहे डाळ भात भाजी पोळी हे जेवण जे आहे ते जेवू शकता. जेव्हा उपवास असतो, ज्या दिवशी उपवास असतो तर गुरुवारच्या उपवासामध्ये असं आवर्जून सांगितलं जातं की तिखट पदार्थ कमीत कमी खायचे आहे आणि गोड पदार्थ जे आहे ते खायचे आहेत. आणि बऱ्याच जणी ज्या आहे त्या निरंकार उपवास करतात, निर्जळी उपवास करतात. तर अशा महिलांना मी विनंती करून सांगते की तुम्ही निरंकार उपवास जर तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला जर ते जमत असेल तरच करा. जर तुम्हाला ते शक्य नसेल आणि तुमच्याच्याने ते होत नसेल तर उगीचच असा उपवास जो आहे तो करू नका. कारण माता लक्ष्मी किंवा ज्याही देवतांचा आपण उपवास करतो ते सुद्धा कधीच म्हणणार नाही की तुम्ही अशा पद्धतीने उपवास करा, आमच्यासाठी तुमच्या आरोग्याशी तुम्ही खेळा, असं अजिबात नसतं. त्याच्यामुळे उपवास करत असताना ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा की आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही ना, त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपण उपवास करायचे आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.